जर आपण आपल्या 90 ते 99% आजारांना भारतीय योग, आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सांनी ठीक करू शकतो, तर इंग्रजी औषधांनी आजाराला कंट्रोल करण्याच्या नावाखाली प्रतिवर्षी 8 ते 10 लाख कोटी रुपयांची लूट कशासाठी? भारताचे परदेशात जमा असलेले जवळजवळ 250 ते 300 लाख करोड रुपये जेव्हा आपण देशात परत आणू शकू, तेव्हा एकाच दिवसात भारत गरिबी, भूक, अभाव आणि अशिक्षा यातून मुक्त होऊन जाईल. ही कोण विभूती उतरली आहे भारताच्या भूमीवर, जी इतक्या निर्भयपणे इतक्या मोठ्या शक्तींना आव्हान देत आहे. मी एक व्यक्ती नाही, संपूर्ण राष्ट्राची अभिव्यक्ती आहे. मी संकीर्ण नाही, विराट आहे. इतका प्रबळ समाज सुधारणेचा विडा, इतकी तन्मयता कोणत्या मुशीतून घडला आहे हा बाबा रामदेव? माझ्या मनामध्ये माझा देश वसलेला आहे. मी जे काही करतोय सर्व ईश्वराची पूजा आहे. माझा ईश्वर सदैव माझ्यात आहे आणि मी सदैव माझ्या ईश्वरामध्ये आहे. मी खूप भाग्यवान आहे की मी या ऋषीमुनींच्या पवित्र भूमीवर जन्म घेतलाय. भारताच्या हरियाणा राज्यातील महेंद्रगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अलीपूरमध्ये काही वर्षांपूर्वी एका सामान्य संयुक्त कुटुंबामध्ये शेतकरी रामनिवास आणि माता गुलाबदेवी यांच्या घरी एका अशा मुलानं जन्म घेतला जो लहानपणापासूनच परिश्रमी होता. दिवसभर तो अभ्यास करायचा किंवा घरातील वयस्कर माणसांची सेवा करायचा किंवा शेतीच्या कामात मदत करायचा. आई वडिलांनी सांगितलेलं नसतानाही तो शाळेसाठी जुनी पुस्तकं विकत घ्यायचा, टायरची चप्पल वापरायचा आणि आपल्या परीनं पैसे वाचवायचा प्रयत्न करायचा. आणि जर का ती चप्पल तुटली तर तिला चिंधीनं बांधून तो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायचा. लहानपणापासूनच रामदेवला संघर्षांचा सामना करावा लागला. शिशु अवस्थेमध्ये त्याच्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला होता. वयाच्या 6व्या वर्षीच गावच्या तलावात आणि त्याच अवस्थेत एकदा आपल्या बहिणीबरोबर खेळता खेळता कपाळावर मोठी खोक पडली, हातावर पायावर जखमा झाल्या, पण हिम्मत हरला नाही. जेव्हा तो छतावरून खाली पडला तेव्हा मला क्षणभर असं वाटलं की तो आता काही जगणार नाही, पण देवाने त्याला वाचवलं. त्याची आई त्याची प्रेरणा होती, जी दिवसभर परिश्रम करायची, तेही आनंदानं आणि उत्साहाने, अगदी सहजतेनं आणि सरळपणे. या सोबतच त्याची प्रेरणा होती भारतातल्या महान विभूतींची. देशा रे देशा रे देशा रे सलाम गर्व आम्हा. दुःखितांचे अश्रू पुसणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. रक्त उसळते भरली धमन्यात शूरता. त्याला उत्तेजित करायची महान विभूतींची चरित्र आणि एक प्रश्न जो बालक रामदेव स्वतःला विचारायचा. ईश्वराने त्या महान शक्तींनाही माझ्यासारखेच 2 हात, 2 डोळे आणि 1 डोकं दिलं होतं. मग मी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच महान कार्य करू शकेन. तुम्हा सर्वांसमोर आज एक दुःख, एक करुणा
गोमातेची, जी तुमच्या समोर सादर केली जाईल. गोमाता कडून बोले, ऐका ह माझी कहाणी. गोमातेवर सुरा चाले, काप कापुनी चरबी काढली सारी, चरबी काढली सारी, केली खांडोळी. हे बघितलं देश तुझा धर्म बुडाला. हे बघितलं देश, तुझा धर्म बुडाला. कुणाला माहित होतं की एक महान कार्यक्षेत्र तयार होत होतं, तिथेच त्याच गावात व्यथेच्या रंगानं. आता माझं काय होणार? मला सोबत घेऊन का नाही गेलात? या कर्जाने तर मला जिवंतपणीच मारलंय. मग त्यांच्याजवळ पैसे नव्हते तर तू का नाही मदत केलीस त्यांना? अरे बाळा, शेतकऱ्यांकडे कुठला आलाय पैसा? आम्ही तर फक्त धान्य पाठवू शकलो, पण तो बिचारा त्याचं कर्ज कसं फेडणार? मग त्यांनी सरकारकडून का नाही मदत मागितली? काय? हो, आमच्या शाळेत सांगितलंय. सरकारने खूप साऱ्या योजना बनवल्यात गरिबांच्या मदतीसाठी. हो, बनवल्या तर आहेत रामकृष्ण, पण त्या गरिबांपर्यंत पोहोचणार कशा? का? गरीब सरकारपासून खूप दूर राहतात का? अरे बाबा, मध्ये पैसे खाणारे आणि चारणारेही असतात ना. पुन्हा दुसऱ्याचे पैसे घेतात. पण हा तर अधर्म आहे, पाप आहे, राष्ट्रीय अपराध आहे. आता याला पाप म्हण किंवा राष्ट्रीय अपराध, पण आता हेच वातावरण आहे आपल्याकडे रामकृष्ण. अहो, या मुलाची निरागसता कशापायी संपवता? अरे निरागसता नाही संपवत, परिस्थितीशी सामना करून देतोय, ज्यामुळे हा वळणावर येईल. देशारे सलाम वीरांनो, आहे तुमचा गर्व. आम्हा रक्त उसळते भरली धमन्यात शूरता. काटे कितीही असो मार्गी येताना, काटे कितीही असो मार्गी येताना. असो हे तर काळच सांगू शकेल की शिक्षक रामदेवला वळणावर आणू शकले का रामदेवनच समाजाला वळणावर आणलं. काही दिवसांसाठी एक ब्रह्मचारी आले. ते आमच्या इथल्या मुलांबरोबर मिळून मिसळून राहू लागले. ते मुलांना त्यांच्या गुरुकुलातल्या गोष्टी सांगू लागले आणि महर्षी स्वामी दयानंद सरस्वतींची पुस्तकं वाचून दाखवू लागले. ए रामकृष्ण, अरे आता मला वेळ नाहीये. भारतीयांची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा इथले लोक जातीयवादापासून मुक्त होतील. भारतीयांना इंग्रजांपासूनही स्वातंत्र्य हवंय आणि इंग्रजी संस्कृतीपासूनही आणि चुकीच्या भारतीय रूढींपासूनही, जसं की अंधश्रद्धा, नारी शोषण. अरे जेवायला चल बाळा. हो हो, आलो. ज्याप्रमाणे समाजातील वाईट चालीरीतींना पाहून स्वामी दयानंद सरस्वतींचं मन व्यथेनं भरून जाईल, त्याचप्रमाणे बालक रामदेवचं सुद्धा. ज्याप्रमाणे स्वामी दयानंद स्वतंत्रता संग्राम आणि स्वराज्यासाठी प्रयत्न करत होते, अगदी त्याचप्रमाणे बालक रामदेवला देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. ते म्हणतात ना, आम्ही पुस्तकं नाही शोधत, तर काही पुस्तकच आम्हाला शोधून काढतात. आणि तेच झालं. या पुस्तकांनी बालक रामदेवच्या मनात एक नवा विचार जागवला. आता तर त्याला जिल्हा परिषदेची शाळा सोडून गुरुकुलमध्ये शिकायचं होतं. कारण बालक रामदेवनं वाचलं होतं मेकॉलेचं कथन की प्रामाणिक भारतीयांना त्यांच्यावर इंग्रजी शिक्षणाची सक्ती करूनच त्यांना गुलाम बनवलं जाऊ शकतं. इंग्रजी संस्कृती शिकवूनच त्यांच्या मनात हीनपणाची भावना निर्माण केली जाऊ शकते. आणि बालक रामदेवला मेघालयाच्या या षडयंत्री शिक्षण व्यवस्थेचा भाग बनायचं नव्हतं.
एक दिवस तो आई वडिलांना न सांगता घरातून काही पैसे घेऊन गुरुकुलच्या शोधात निघाला. लक्ष तर माहीत होतं, पण रस्ता नाही. निघाला तर होता गुरुकुलाच्या शोधात, पण ना राहण्याची सोय होती ना जेवणाची, आणि पैसे तर खूपच कमी होते. हरियाणातून शोध घेत तो पोचला रुडकीला. तिथं गुरुकुल तर नाही सापडलं, पण कच्चा चिवडा खाऊन पोटदुखी मात्र मिळाली. रुडकीहून कसाबसा बालक रामदेव मेरठकडे निघाला. मेरठला पोचल्यावर त्याला एका गुरुकुलाचा पत्ताही मिळाला. पण आम्ही तर लहान मुलांनाच प्रवेश देतो, पण तुला तर दाढी मिशी सुद्धा आली आहे. मेरठहून निघून शोध घेत तो जाऊन पोहोचला कालवा गुरुकुलमध्ये. पण आम्ही तर मोठ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतो. मित्रा, तुला तर अजून दाढी मिशी आली नाही. शेवटी हरियाणातील खानपूर गुरुकुलमध्ये या बालकाला प्रवेश दिला गेला. उठ आर्यवीरा, प्रणाम. हीच वेळ आहे जागण्याची. आणि मग बालक रामदेव मग्न झाला गुरुकुलातील दैनंदिन जीवनात. आणि इथेच गुरुकुल शिक्षण प्रणालीमध्ये बालक रामदेवची ओळख झाली गुरुकुलातील व्यायामाच्या एका वेगळ्या पद्धतीची, योग प्रणालीशी. आणि हीच पुढे जाऊन या बालकाची ओळख बनणार होती. बालक रामदेवनं पाहिलं की गुरुकुलामध्ये फक्त शिक्षणावरच लक्ष दिलं नाही जात, तर त्याचबरोबर शारीरिक प्रगतीलाही तितकंच महत्व दिलं जातंय आणि मुलांना सेवेचं महत्वही पटवून दिलं जाईल. कारण मोठ्या मोठ्या नोकरींच्या तयारीमध्ये विद्यार्थी छोट्या छोट्या सेवा करायला विसरू नयेत. मोठा साहेब बनण्याच्या स्पर्धेत ते उदारतेमध्ये अपंग राहू नयेत. ओम. धन्यवाद. ओम. अभाव, तप आणि संघर्षामध्ये तापूनच आपलं जीवन कुंदन बनतं. म्हणूनच आपल्या गुरुकुल शिक्षण प्रणालीमध्ये आपले पूर्वज ऋषीमुनी विद्यार्थ्यांना अभाव, तप
आणि संघर्षांच्या भट्टीत तापवून काढायचे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात ते संघर्षांमध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीतही सफलतेच्या शिखरावर पोहोचू शकतील. आणि मला तर तपस्वीही बनायचं होतं. काय झालं ब्रह्मचारी? काही नाही गुरुजी, थंडीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणाला होतात ना, ज्याला तपस्वी बनायचंय त्याला थंडी उष्णता सगळं सहन करण्याचा सराव हवा. बस तेच करतोय मी. कसा ग्रहणशील आहे माझा ब्रह्मचारी. तुझा संकल्प सदैव पूर्ण हो. अरे यासाठी जन्म दिला होता का तुला, की घर सोडून पळून आलास? अरे तू ऐकलं नाहीस? चल घरी परत. अरे मी विचारतो, काय वाईट होतं त्या शाळेतल्या शिक्षणामध्ये? खूप काही बाबा. गप्पा बस. तुझ्या आईचाही विचार आला नाही तुझ्या मनात? खूप आला बाबा, आणि तुमचाही आणि ईश्वराचा सुद्धा. एवढी काळजी होती तर मला मान का खाली घालायला लावतोयस? ते तर इथल्या आपल्या गावच्या मुलीने तुला ओळखलं तेव्हा तुझा पत्ता लागला आम्हाला. ती म्हणाली राम निवासांकडे धान्य नव्हतं तर आम्ही पाठवलं असतं. मुलाला अशी भिक्का मागायला लावलीये. बाबा, ही भीक नाही, भिक्षा आहे. भीक तर तेव्हा असती जर मी कामचोरपणा केला असता. ही खरोखरच मान खाली करण्यासाठी आहे. तीव्र अहंकार आहे मनामध्ये तर ज्ञान काय कामाचं. आणि हेही समजून घ्या की गरीबातल्या गरीबांच्याही अन्नपाण्याने पोषण केलंय आमचं, म्हणून त्यांच्या प्रतीही काही कर्तव्य आहे आमचं. आता तू सरळ सरळ येतोयस की हातपाय तोडू तुझे मी? प्रवचन द्यायला लागलाय. बाबा, काहीही तोडा तुम्ही, जीव सुद्धा घ्या, तरीही मी ही भारतीय शिक्षण प्रणाली नाही सोडणार आता. मी हैराण झाले. मी शोधू तर याला कुठे शोधू. 15 दिवसानंतर मला माझा बाळ सापडला. पुन्हा सर्व ठीक झाल्यावर तो मला म्हणाला की मी आपल्या देशासाठी खूप चांगलं काम करतोय. तू रडत जाऊ नकोस. तू मला फक्त तुझा आशीर्वाद दे. मी जेही काम करेन ते चांगलंच करेन. अशाच प्रकारे दिल्लीच्या गौतमनगर गुरुकुलमध्ये एक असा जिज्ञासू बालक रामकृष्ण शिक्षण घेत होता. गुरुकुलाच्या परिश्रमी वातावरणामध्ये सहसा मुलांचे आई वडील त्यांना पाठवतात, पण लहानगा बालक रामदेव प्रमाणेच स्वेच्छेनं दुसरी शाळा सोडून इथे पोहोचला होता. हा धाडसी वीर सुद्धा घरच्यांना न सांगता निघाला होता गुरुकुलच्या शोधात. त्यानं तर गुरुकुलामध्ये जाण्यासाठी पैशांची कुठून व्यवस्थाही करून ठेवली होती. जसा बालक रामदेवचा सर्वात प्रिय शब्द का असा होता, तसाच या सुपुत्राचाही होता. तो तर कधी कधी शिक्षकांसमोर प्रश्नांची सरबत्तीच करत असे. माननीय गुरुजी, आज सांस्कृतिक कार्यक्रमात शृंगार रस का होता, जेव्हा की महर्षी दयानंद सरस्वतींनी तर सांगितलं आहे की विद्यार्थ्यांना उत्तेजित करणाऱ्या दृश्यांपासून दूर ठेवा. आणि आज परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला नकल करताना पाहून माझं मन खूप उदास झालं. जो नकल करतो किंवा चुकीचे काम करतो त्याचं फळ ईश्वर त्याला देईल. आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही. या सर्वाचा परिणाम हा व्हायचा की तो एक गुरुकुल सोडून दुसरं गुरुकुल शोधायला बाहेर पडत असे. आणि त्याचा शोध चालूच राहायचा. त्याचा एक फायदा झाला की त्याला वेगवेगळ्या प्रणालींचे विचार समजून घेता आले. दुसरा फायदा हा झाला की या शोधयात्रेमुळे जेव्हा तो हरियाणाच्या कानपूर गुरुकुलमध्ये आला तेव्हा तिथे त्याचा परिचय बालक रामदेवशी झाला आणि लवकरच ही ओळख मैत्रीमध्ये बदलली.
दादा तू किती परिश्रम करतोस रे? दादा तू केव्हापासून इथे आहेस? बस जेव्हापासून प्राथमिक शाळा सोडली याच गुरुकुलमध्ये. माझ्या तर 3-3 बदल्या झाल्यात. का मन स्थिर नाहीये का? जेव्हा काही प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तेव्हा मन अस्थिर होऊन जातं आणि अत्याचार पाहिला की तरीही मन अस्थिर होतं. अन्याय तर मी बिलकुलच सहन करू शकत नाही. नमस्कार काका. नमस्कार बाळांनो. बालकृष्ण, गुरुकुलात पोचल्यावर मी एक पुस्तक देईन वाचायला. माहितीये मी तर यांना वाटतो लोकांमध्ये, कारण की त्यांना त्यांच्या जीवनातील सत्याविषयी तरी कळावं. लोक तसेच अंधविश्वासात जगत राहतात. नाही. अरे बालकृष्ण, ते बघ. अहो काका. ओ काका, काका थांबा. अहो, या या लवकर या लवकर. कादीची द नष्ट प्रथमा जुटू. न धातुलग्य धातुके. अरे गुरुजी आले. काय ब्रह्मचारी, तयारी जोरात आहे ना? हो गुरुजी. सूत्रे लवकर मुखोद्गत झाली पाहिजे हो, हो, आणि गुरुजी. उच्चारण ही शुद्ध असायला हवं. लय सिच चौ चरती तुम्हा वेग वचने. निष्ठा. भारतीय बालक आणि बालिकांच्या अष्टाध्यायी अंताक्षरी स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळालाय खानपूर गुरुकुलचा विद्यार्थी रामकृष्ण आणि बालकृष्ण यांना. या दोघांची मैत्री आणखी प्रगाढ होत गेली, इतकी की जिज्ञासू बालकृष्ण जेव्हा कोणत्या शोधासाठी निघून जात असे तेव्हाही पत्र व्यवहारामार्फत तो आपला सहाध्यायी रामदेवशी संपर्क ठेवत असे. कदाचित हा पुनर्जन्मीचा ऋणानुबंध होता किंवा कुठलं तरी अधुरं कार्य जे या दोघांना मिळून पूर्ण करायचं होतं. पण त्यावेळी कुणाला हे माहीत होतं? त्यावेळी तर मन इकडे तिकडे भटकत राहिले. मला माहिती मला काय बनायचंय. मला जगातील सगळ्यात मोठा धावपटू बनायचंय ज्याला कोणी नाही हरवू शकणार. अरे वा. आणि मग काही क्षणातच मन पुन्हा बदले. हे तर माहित होतं की खूप मोठं कार्य करायचं आहे. खूप काही बाहेर समाजात घडत होतं जे या दोघांना बदलायचं होतं. आणि या तयारीमध्ये आणखी एक गोष्ट परमेश्वरानं विद्यार्थी बालकृष्णाच्या शिक्षणाशी जोडली. विद्यार्थी बालकृष्ण एका अशा गुरुकुलामध्ये आला होता जिथे एक अनुभवी वैद्यही राहत होते. ज्ञानाचा हा अनमोल खजिना पाहून विद्यार्थी बालकृष्ण तर आनंदानं वेडावून गेला. ह्या जडीबुटी खरोखरच इतके रोग दूर करू शकतात का?
कुणावर प्रयोग करून बघू? इथे वेद पठण करण्यासाठी बसवलं असताना तू इकडे काय कुठतोयस? जडीबुटी. आयुर्वेद सुद्धा वेदाचाच अंग आहे ना गुरुजी? आयुर्वेदिक जडीबुटींविषयी नैसर्गिक जिज्ञासा होती विद्यार्थी बालकृष्णमध्ये. पण फक्त ज्ञानानं चांगला चिकित्सक नाही बनता येत कुणाला. हे शिकायला मिळालं होतं बालकृष्णाला बनारसमध्ये त्याचे गुरु रघुनाथ आनंद अवधूतांकडून. माझ्याकडे द्या गुरुजी. बस मला वाटलं, जर गुरुजी हे काम करू शकतात तर मी का नाही करू शकत. बस मग करू लागलो त्या वृद्ध बाबांची सेवा. माझ्यामध्ये जे घृणात्मक भाव होते तेही सर्व निघून गेले आणि राहिली फक्त निस्वार्थ सेवा. एवढं सर्व शिकायला मिळालं होतं या गुरुकुल प्रणालीमध्ये. पण दुर्दैवाने गुरुकुलमध्ये शिकवलेल्या प्रणालीविषयी शहरातल्या लोकांमध्येच नाही तर गावच्या लोकांमध्येही गैरसमज होता. मी स्वतः याचा साक्षीदार होतो. नमस्कार माताजी. बघ किती साधा सरळ मुलगा आहे. बिचारा साधूनी जळा तोडला याला. हो, आई तर रडत असेल बिचाऱ्याची. दिशाहीन बनवतील याला. किती कडक असतात ते लोक. मी तर माझ्या मुलाला क्लर्क बनवीन. याच्यासारखं नाही ग बाई. मी तर इंग्रजी शाळेत पाठवेन, मग कसा फर्राटेदार इंग्रजी बोलेल. मी तर गुरुकुलमध्ये कधी नाही पाठवणार माझ्या मुलाला. यांचा काहीही भ्रम असेल भारतीय शिक्षण पद्धतीविषयी, पण बालकृष्ण आणि रामदेवचा विश्वास याच प्रणालीवर होता. आणि याच गुरुकुलीय प्रणालीनं रामदेवनं आपले गुरु आचार्य प्रद्युम्नजींकडून महर्षी पाणिनींची व्याकरणाची पहिली अष्टाध्यायी अवगत केली. आणि मग गुरुकुल कालबामध्ये त्यांनी गुरु आचार्य बलदेवजींकडून व्याकरणासहित वेदांतांची शिक्षा दीक्षा ग्रहण केली आणि बनले रामकृष्णचे आचार्य रामदेव. त्यानंतर भारतीय दर्शन उपनिषद आणि वेदांच्या गहन अध्ययनासाठी आचार्य रामदेव देशाच्या कितीतरी भागात गेले. कधी दक्षिणेतल्या विद्वानांजवळ, तर कधी सौराष्ट्रातल्या, तर कधी महाराष्ट्रातल्या विद्वानांकडे गेले. काही दुर्लभ योग्यांकडून योगाचे बारकावे समजावून घेतले. युवावस्थेत प्रवेश केलेले बालकृष्णही याच वेळी गुरुकुलातील शिक्षण संपवून बाहेर आले आणि त्यांचा प्रिय विषय जडीबुटींपासून निरोगता याच्या अध्ययनात मग्न झाले. कोणताही मार्ग, कोणतेही ध्येय त्यांच्यापासून दूर नव्हतं. जिथे ज्या रोगाच्या इलाजाविषयी माहिती मिळेल तिथे ते जाऊन पोहोचत. हिमालयातील साधूंकडून भूक तसंच थंडीला कमी करणाऱ्या जडीबुटींचं ज्ञान त्यांना मिळालं आणि तिथल्याच वैद्यांकडून लिव्हर रोग आणि मायग्रेन ठीक करणाऱ्या जडीबुटींविषयी त्यांना कळालं. कितीतरी वेळा पारंपरिक ज्ञान शोधताना चुकीचे लोकही मिळाले, पण जास्तीत जास्त शिकायलाच मिळालं. तसंच आधुनिक विशेषज्ञ म्हणजेच बोटॅनिस्ट कडूनही ज्ञान मिळालं आणि शेळ्या मेंढ्या चरवणाऱ्या आदिवासींकडूनही शिकायला मिळालं अल्सर आणि जखमा ठीक करण्याचं. आचार्य रामदेवांची यात्रा ही सुरू होती, जीवन दर्शन आणि योगाची. पण या यात्रेमध्ये आणखी एक सत्य समोर येऊ लागलं होतं. ते म्हणजे देशातील वाढता भ्रष्टाचार आणि घसरत चाललेली नैतिक मूल्य. लहानपणीची वेदना जागी झाली. या आत्मचिंतनाचा परिणाम हा झाला की आचार्य रामदेवांनी एका गुरुकुलाचं संचलन करायचं ठरवलं आणि ते जाऊन पोहोचले गुरुकुल किशनगड घासेडामध्ये.
त्यांच्या मनात योजना ही होती की त्यांना आता गुरुकुल प्रणालीतून कोणी एक नाही तर कितीतरी चारित्र्यवान IAS IPS ऑफिसर तयार करायचे होते. त्यांच्या मदतीनं त्यांना भारतीय व्यवस्थेचा कायापालट करायचा होता. तिकडे देशभर भ्रमण करत आयुर्वेदाच्या ज्ञानानं सशक्त झालेल्या आचार्य बालकृष्णांनी या विचार प्रणालीला जनमानसापर्यंत पोहोचवण्याची चर्चा आपले मित्र आचार्य रामदेवांशी केली. आता त्यांनी गुरुकुलातून बाहेर येऊन लोकांना मार्गदर्शन करावं. आचार्य रामदेवही असाच काहीसा विचार करत होते. आणि ते दोघे जाऊन पोहोचले हरिद्वारमध्ये. आणि इथून ते दोघे सरळ उत्तरेला गेले समाजसेवेसाठी. अहो महाराज, हे तुम्ही काय करता आहात? अहो हे आमचं सगळं काम आहे. तुम्ही द्या आपल्या माझ्याकडे. वस्तीत स्वच्छता राखण्याचा विचार पुढेही ठेव भाऊ. होय होय, आम्ही नेहमी सफाई ठेवू. होय. अहो महाराज, तिकडे त्या माताजींची विचारपूस सुद्धा अरे करू. जरा लवकर जा, त्यांना थांबवा. मला जरा त्यांच्याशी बोलायचं आहे. जा. हो हो, जातो. प्रणाम महाराज, गुरुजी आले तुम्हाला भेटायला. अच्छा, अरे तुम्ही. प्रणाम बाबा. नमस्कार नमस्कार. राम राम बाळा, आणलं का माझ्यासाठी औषध? हो आई, तुमच्यासाठी सुद्धा औषध घेऊन आलोय. सुखी राहा. प्रणाम महाराज. नमस्कार नमस्कार. महाराज कसं आहे? प्रणाम. खूप प्रसन्न वाटतंय तुम्हाला. हो, आम्हालाही. खूप प्रशंसा ऐकतोय काही दिवसापासून तुमची. इथं त्यांना आमंत्रण मिळालं श्री शंकर देवजी महाराजांचं, त्यांचा कृपाळू बाग आश्रम चालवण्याचं. सांगा ना बाबा, सांगा ना आमच्यासाठी काय आणलंय? तुम्ही तर माझा ईश्वर आहात. पण याच वेळी देशातील जनतेतील गरिबी, निरक्षरता, ज्ञानाचा अभाव आणि शोषण पाहून त्यांचं मन विचलित होऊन गेलं. नमस्कार नमस्कार. राम राम बाबा. आता हे औषध घ्या, याने आराम वाटेल. हा काय शरबती देवी, कशा आहात? राम ठीक राम आहात ना? बाबा. राम राम. हा, थोडा फायदा तर झाला तुम्ही दिलेल्या औषधानं. बाकी फायदा तेव्हा होईल जेव्हा तुझा नवरा तुला दारू पिऊन मारणं बंद करेल, ते कळलं? माझं काही ऐकतच नाहीत. कुठे आहे तो? इथे पडलेत गुत्त्यावर. चल मग, आम्ही त्याला ठीक करतो, त्याला समजावतो. कितीतरी परिवारांचा या दारूने सर्वनाश केलाय महाराज. कोण तुम्ही? कुठल्या कामासाठी आला? अरे दादा, तुझ्याच कामासाठी आलोय. पाठवलं वाटतंय. तर मग माझ्या पण नवऱ्याची सोडवा ना दारू. अरे देवा, तुझा नवरा पण दारू पितो? हो. कुठे पत्नी हवालदिल झाली होती नवऱ्यामुळे, तर कुठे नवऱ्याची दुर्दशा झाली होती व्यसनाधीनतेमुळे. कुठे जाती, प्रांत तसंच भाषेच्या नावाखाली देशात आगीच्या ज्वाळा दिसत होत्या, तर कधी सांप्रदायिक दंग्यांमध्ये देश धगधगत होता, तर कधी एकमेकांचे संप्रदाय विकत घेतानाही पाहिलं. धर्म पसरवण्यासाठी नाही, तर आपला संप्रदाय वाढवण्यासाठी. काय भाऊ, कशाचा आनंद साजरा करताय? हे आपला धर्म परिवर्तन करून आले. धर्म परिवर्तन का? त्यांचे वडील खूप आजारी होते आणि मग हे बाहेरचे लोक आले आणि त्यांनी त्यांची खूप सेवा केली, म्हणजे औषधे, घर खर्च सर्व. आणि मग त्यांना सांगितलं त्यांच्या धर्म परिवर्तन करण्याचे फायदे, आणि मग त्यांनी धर्म बदलला. दुसरीकडे भ्रष्टाचार, अपराध आणि बलात्कारासारख्या घटना ऐकून मन दुःखी होऊन जाईल. असं वाटू लागलं की या व्यथेनं निर्माण झालेला आक्रोश तर आपल्याच ऊर्जेचं पतन करून टाकेल. जर इतक्या साऱ्या मुद्द्यांवर हल्ला चढवायचा आहे, तर प्रथम आत्मशक्तीचा संचय करायला हवा. दुसऱ्यांना जागवण्याआधी स्वतः जागा व्हायला हवं. आणि मग दोघे जण गंगोत्रीमध्ये जाऊन पोहोचले. भारताची तपोभूमी, गंगेची जन्मभूमी गंगोत्री.
इथे आजही कितीतरी पुण्यात्मे घोर तपस्या तपसाधनेत मग्न आहेत, आत्मउन्नतीची आस लावून. दोघे जाऊन पोहोचले तिथल्या गुहांमध्ये आणि निर्जनतेमध्ये. त्यांना त्या तपोवस्थेमध्ये पोहोचायचं होतं ज्याचा संकल्प त्यांनी बालपणी केला होता. अज्ञातामध्ये उतरून ज्ञाताला मिळवायचंय. कारण निर्विचार स्थितीमध्ये पोहोचूनच मनात दिव्य विचारांचा उदय होईल, स्वतःवर स्वतःचा विजय होईल. कारण जो प्रज्ञावान होऊन इंद्रियांच्या भोगवासनेच्या पुढे जाऊन सदाचार, सत्य, संयम रूपी योग मार्गावर चालेल, तोच आपलं ध्येय साध्य करेल. तसही इंद्रियांवर नियंत्रण आणि अध्यात्माची भूक ही लहानपणापासूनच माझ्या हृदयात होती. आणि तेही तेव्हा जेव्हा मी 9-10 वर्षांचा होतो. आणि समाज सुधारणेच्या भावनेचं बीज सुद्धा लहानपणापासूनच माझ्या मनात अंकुरित होऊ लागलं होतं. बाबा, जर तुम्ही बिडी हुक्का पिणं बंद नाही केलं तर मी आजपासून जेवणार नाही. ए दत्तू रे, ए पप्पू रे, अरे राजेश, माझी आई जेवायला बोलावते, सगळे जेवायला चला. पोरं गेली जेवण करायला, पण हे ऐकेल तर ना, सकाळचं जेवण रात्री करायचं. कसलं हे वळण. जेव बाळा. मी नाही जेवणार. अरे जेव बाळा. मी नाही खाणार. जेव ना. नाही खाणार. येणाऱ्या पौर्णिमेला बाबा बक्षीदासांच्या मंदिरात सत्संगाच्या दिवशी सोडून देईन मी हुक्का आणि विडी. अरे आता तरी जेव बाळा. घे जेव. लेकरू जर जेवलं नसेल तर आईला कसं खावंसं वाटेल? आईला किती त्रास होतो हे तुला नाही कळायचं. घे खा. सुमित्रा, अगं काही कळलं का तुझ्या मुलाचं? का तुझा नवरा शोधायला नाही गेला त्याला? आता काय सांगू. ते तर म्हणतायत योग्य मार्गाने चाललाय आपला बालकृष्ण, जाऊ दे त्याला, अडवू नकोस. हां, तुझा नवरा देखील किती मुश्किलीने लग्नासाठी तयार झाला होता. आता काय बोलायचं. काही वेडी लोक आपलं चांगलं घरदार सोडून काय माहित काय शोधत फिरतात त्या जंगलात, पर्वतांवर, कुणास ठाऊक. जोपर्यंत ध्यानाद्वारे स्वतःशी ओळख नाही होणार तोपर्यंत आत्मशक्ती जागृत नाही होणार. पण हे मन ताब्यात येईल तेव्हा ना. अर्जुनानेही सांगितलं होतं श्रीकृष्णाला की वायूवर ताबा आपण मिळवू शकतो पण मनावर नाही. ध्यानाला बसल्यावर सुद्धा हे मन हरवून जातं भूतकाळातील आठवणींमध्ये, नाहीतर भविष्याच्या चिंतेमध्ये. समजून घ्यायला हवं की भूतकाळ व्यतीत झाला आहे आणि भविष्यकाळ अजून यायचा आहे. आणि योगाचा अर्थ आहे
खऱ्या अर्थाने आपल्या वर्तमानात जगणं. आणि वर्तमानात जगणं म्हणजे जीवनाला उत्सव बनवण्यासारखं आहे. काय स्वामीजी, काही फरक पडला? हे बालकृष्ण जेव्हा सेवा करतात तेव्हा खरंच खूप फायदा होतो. हो रे बालकृष्ण, एक दिवस तू खूप मोठा वैद्य होशील. मनाच्या पलीकडे जाऊनच व्यक्ती आपल्या अस्तित्वाशी जोडली जाते. योगश्चित्त गती निरुद्धाः. गुरुजी, माझ्या नशिबात काय लिहिलं थोडं सांगाल का हो? अरे हात तर ठीक आहे, काम चांगली करा, भाग्योदय आपोआप होईल. बाबा तुम्ही खोकतच राहणार आहात काय? कसला त्रास होतोय तुम्हाला? हा, बहुतेक तुम्हाला दम्याचा आजार आहे. या माझ्याकडे, मी योग शिकवतो तुम्हाला. अर्थात योगाचा अर्थ आहे आपल्या केंद्राशी जोडलं जाणं आणि आपल्याच स्वरूपाचं दर्शन सर्वत्र करणं. हाच आहे साधनेचा पथ, मुक्तीचा मार्ग. ईश्वर दर्शनाची प्रत्येक क्षणात, प्रत्येक कणात दिसणारी प्रतिमा, इच्छा, जिज्ञासा, तहान, भूक, विरह, मुमुक्षत्व आणि जीवनात येणारे समस्त दोष, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, क्लेश या सर्वांचा त्याग करून ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण, निस्वार्थ आत्मसमर्पण, यातूनच मिळते मुक्ती आणि पूर्ण तृप्ती. काय बंधू, कसा आहेस? ठीक आहेस ना? काही बोलावंसंच वाटत नाही. बस ईश्वर स्मरणात बुडून राहावंसं वाटतं. आचार्य रामदेवांनाही असंच वाटत होतं. परंतु काय हेच ध्येय होतं त्यांच्या जीवनाचं? वादळात मशाल ही उजळू चला देशारे, देशारे. वादळात मशाल ही उजळू चला, दुखितांचे सारे दुःख मिटवू चला. या हात हाती घ्या, बंधू भाव वाढू द्या, ना हो कमी हा जोश रे. देशारे, 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 देशारे. जे बोलत होते अनुप्रकाश इथे देशारे, जे बोलत होते अनुप्रकाश इथे, दिशा उजळाव साऱ्यांना अंधार तुटे. झाले मोहने अंध करुणी काळे धंदे, सूर्याला तुझ्या गिळले. देशारे, देशारे. ओम, अहो बंधू, बालकृष्ण, मी काही विचार केलाय. भाऊ, आता तर आपल्याला बोलावंच लागेल. आता काहीतरी करावंच लागेल. आचार्य रामदेवांना वाटू लागलं
आत्मस्वरूपामध्ये येऊन जी ऊर्जा प्रकट झाली आहे त्या दोघांमध्ये, आता या ऊर्जेला, या ज्ञानाला पुन्हा परत समाजासाठीच वापरायला हवं. कारण भारत माता त्यांना बोलावते यावेळी काही वेगळं करण्यासाठी. त्यांनी ठरवलं की आपली पुढची आध्यात्मिक यात्रा आता जनसेवेच्या सोबत करूया. प्रणाम बाबा. ओम प्रणाम भाऊ. बाबा मी तुम्हाला किती दिवसापासून शोधत होतो बाबा. बाबा तुमचे खूप उपकार झाले बाबा. काय झालं? तो जो आम्ही तुमच्या सोबत श्वासाचा व्यायाम करायचो ना, त्याने आम्हाला खूप फायदा झाला बरं का. काय जागृत झाली कुंडलिनी? नाही, कुंडलिनी नाही जागृत झाली, पण ते बाबा मला आकडे यायची ना दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, ती आता 3 महिन्यापासून नाही आली बाबा. ही माझी बायको, हिला पण कंबरदुखीचा त्रास होता, पडली होती ना हो एकदा. मी हिला सुद्धा शिकवलं होता तो श्वासोश्वासाचा व्यायाम, त्याने हिची कंबरदुखी बरी झाली बाबा. प्रणाम स्वामीजी. माझ्या ॲड्रेसमध्ये ब्लॉकेज झाला होता, आता तपासणी केली तेव्हा कळलं की तो 80% ठीक झाला आहे. मी तर फक्त तुमचा तो श्वासाचा व्यायाम. धन्यवाद प्रणाम बाबा. योग आत्मउन्नती बरोबरच रोग निवारण्याचंही साधन आहे हे तर माहीत होतं, पण इतक्या मोठ्या रोगालाही योग ठीक करू शकतो याचा दाखला जेव्हा गंगोत्रीमध्ये मिळाला तेव्हा दिसू लागला पुढचा मार्ग आणि ईश्वराचा संदेश, जो आता त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. हे प्रभू, हे गंगा माते, आम्ही तुझे पुत्र आज हा दृढ संकल्प करतो की आम्ही आता आमचं संपूर्ण जीवन लोकांना निरोगी करण्यामध्ये घालवू आणि भारताला समृद्ध, निरोगी व चरित्रवान बनवू. त्याचबरोबर आपल्या पुरातन संस्कृतीविषयी लोकांना जागरूक आणि गौरवी बनवू. त्यामुळे पुढे जाऊन पुन्हा कोणी त्यांना भ्रमित करू शकणार नाही. हे वचन आहे आमचं भारत माते तुला. फुलांचे ताटवे फुलती मुकुट हिमाचा चमके जिथे. ओ वेद पुराण है ग्रंथ जिथे अण उद्घोष ओमचा होतो इथे. इतके संत फकीर कुठे अण स्वर्गासम ही भूमी दिसे. सुजान देश हा बनवू आम्ही भारत माता तू महान. भारत माता तू महान. वंदे दिशांना जाऊ आम्ही झेंडा तुझा हारो तिथे. राग मल्हार गाऊ आई वसंत घेऊन येऊ इथे. जात पात ही मिटवू आणू सुख सारे. हो संजीवनी घेण्या निघाले माते पुत्र हे तुझे. वादळ वारे झेलू सारे.
अरे बालकृष्ण कुठेस? मिळाली का? अरे भाऊ, नाही मिळाली अजून. अरे महाराज जरा थांबा. हो महाराज, मिळाली मिळाली. मग निघूया. पण हे नमस्कार महाराज. प्रणाम महाराज. हे स्वामीजी सुद्धा मिळाले. स्वामीजी म्हणतायत गंगणानी पर्वतावर खूप साऱ्या दिव्य वनौषधी आहेत, खूपच लाभदायक जडीबुटी आहेत. जर तुम्ही म्हणाल तर आपण जाऊया. प्रणाम महाराज. महाराज प्रणाम. महाराज तुम्ही कुठून आलात? महाराज तुम्ही कुठे निघालात? हरिओम तत्सत. बाकी सर्व गपशप. उतरत तर होतो मैदानात, पण मन तिथेच हिमालयात भटकत होतं. त्या खऱ्याखुऱ्या साधूंमध्ये, गंगेच्या त्या वेगामध्ये, तपोवनाच्या त्या विशालतेत, तिथल्या पवित्रतेत, जी प्रत्येक क्षणी त्या परम सत्तेच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. आलात. या या. आपलीच वाट बघत होतो केव्हापासून. माहितीये, मला माहित होतं की एक ना एक दिवस तुम्ही दोघे अवश्य इथे याल आणि इथूनच तुमच्या कार्याची सुरुवात कराल. या हरिद्वारातून, माझे गुरु कृपालू देवांच्या तपोभूमीतून, या महान शहीद वीरांच्या भूमीतून. इथे देशासाठी धारातीर्थी पडलेले वीर येत होते. हो, रास बिहारी बोस त्यांचे साथी स्वातंत्र्य सैनिकांना घेऊन इथेच तर गुप्त मीटिंग करायचे. अच्छा. या. महाराज ठीक बनलाय ना बॅनर? खूपच छान. मग लावून टाकूया याला. हो हो, लावा ना. इथेच स्वामी शंकर देवांचे सहयोगी स्वामी मुक्तानंद, स्वामी कर्मवीर आणि इतर बंधूंबरोबर मिळून त्यांनी सन 1995 मध्ये दिव्य योग मंदिर ट्रस्टची स्थापना केली. त्या कृपाळू बाग आश्रमात जिथे कधी स्वतंत्रता संग्राम आणि क्रांतीचा बिगुल वाजत होता, आजही नाद स्वतंत्रतेचाच होता. पण स्वातंत्र्य फक्त इंग्रजांपासूनच नाही, तर आम्हाला स्वातंत्र्य हवंय आमच्या मनातील चुकीच्या प्रवृत्तींपासून. स्वातंत्र्य हवंय आम्हाला इंग्रजी शिक्षण पद्धतीपासून, जिने आम्हाला शतकानुशतके गुलाम बनवून ठेवलंय. स्वातंत्र्य हवंय आम्हाला निरक्षरतेपासून, भुकेपासून, अभावापासून, दारिद्र्यापासून, रोगांपासून. हे बघा, मी जे ज्ञान तुम्हाला देतोय ते मी निर्माण केलेलं नाहीये, तर आपले पूर्वज ऋषीमुनींकडून जे योग आणि आयुर्वेदाचं ज्ञान आम्हाला मिळालंय, मी फक्त त्याची आठवण करून देतोय. या सर्व मुद्द्यांचा विचार करता कृपाळू बाग आश्रम बनलं होतं एक रणक्षेत्र. आता आपण करणार आहोत भुजंग आसनानंतर प्राणायाम. दिसायला हा प्राणायाम खूप साधा वाटतो, पण यापासून मिळणारे फायदे सर्व समस्यांचं निराकरण करतात. गुरुकुलमध्ये शिकणारे संस्कृत वाचन सोडून करूच काय शकतात? कितीतरी वेळा ऐकली होती अशी तिरस्काराने भरलेली वाक्य. मग मी ठरवलं, मी अशा जागी जाणार जिथे मला कुणी ओळखणारच नाही, आणि तिथे सुद्धा काहीतरी करून दाखवीन. आणि मग मी जाऊन पोहोचलो पोरबंदरला. दोन्ही पायांना समोर ठेवा,
हात श्वास घेत घेत वरती उचला आणि हळूहळू श्वास सोडत समोरच्या दिशेने वाका. खूपच जबरदस्त आचार्यजी, खूपच सरस. येणार ना बंधू आणि भगिनींनो, हे आचार्यजी आपल्याला योग तर शिकवणार आहेतच, पण तेही एकदम फ्री, अगदी फ्री. तुमची ट्रीटमेंट सुद्धा करणार. ज्यांना काही आजार असेल कुठेही जाऊ नका, आचार्यजींना दाखवा. मी खात्रीने सांगतो की खूप आराम पडेल. अच्छा, ओ भाऊ, इकडे एक काम करा. तुम्ही पण सांगा ना तुमचा अर्थरायटिस. अरे मला नाही सांगायचंय बाबा, असले वैद्य हकीम काही कामाचे नसतात, समजलं का? अस्सलाम वालेकुम. हा अब्दुल, मला वाटतंय खरेच तुम्ही कुणी पीर आहात. अरे साहेब, तुम्ही सांगितलं होतं ना ते ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशर. तेच तेच तेच. हा, त्याने तर माझ्या टाचांचं दुखणं बिलकुल गायबच झालं. साहेब, एका जागेवर उभं राहू शकत नव्हतो मी. साहेब, धंदा बंद व्हायची वेळ आली होती. पण साहेब, तुम्ही जे औषध सांगितलं होतं ते बाजारात मिळतच नाहीये. हो, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही सांगितलेलं औषध मिळत नव्हतं. आम्ही सगळी औषधांची दुकानं फिरलो पण नाही मिळालं. होय होय, तेच तर मग मलाही करा ना ते ॲक्युप्रेशर आणि औषधी लिहून द्या. अरे ठीक आहे ना, जर शुद्ध आयुर्वेदिक औषधं बाजारात मिळत नाहीत तर तुम्ही लोक स्वतःही औषधं बनवणं का नाही सुरू करत? कशी आणि कुठे? इथेच, कृपाळू बाग आश्रमातून. आणखी कुठून? काय, तयार आहात ना? हो, नेहमीच. मला माहिती आहे, यासाठीच तुमची वाट पाहत होतो. आणि मला हेही माहिती आहे की सारा देश तुमची वाट बघतोय. चल रे चल क्षण क्षण, तू जा पुढे रे क्षण क्षण. तू चल रे चल क्षण क्षण, तू जा पुढे रे क्षण क्षण. या झर्यांना स्पर्शून चल, हाय रे ये ना भर आकाशी या रंग. छेडना तू तान चंचल, पाणी होऊन वाहा जुळ 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 जुळ. हे पावलांचे घटे भर उन्हाचे हे चटके, ओलादी राधे पके निडर स्वप्ने पहारे. दूर बला मिळे इथे बळ, निर्माण कर खळबळ खळबळ. अरे भाऊ बालकृष्ण, हे भाड्याचं पातेलं तर परत देऊन ये, नाहीतर उद्या 10 रुपये भाडं आणखी वाढलेलं असेल. ठीक आहे भ्राताश्री, सायकल वर ठेवून देऊन येतो. जरा उचला. अरे संयम सारा हा सोड तू, का धैर्याचे गीत तू. हसती तुझी विसर तू, देश प्रेम वीरांचे आठव तू. बन पतंग आकाशी विहर, आगीताला निखारा तू बन. हाय रे तू चल रे चल क्षण क्षण. तू जा पुढे रे क्षमा करा हा महाराज, आज जरा जास्तच वेग आहे पाण्याच्या धारीचा. तो मार्गच काय आणि वाट सुरूचे कौशल्यच काय,
ज्या मार्गावर आडव्या शिळा नाहीत, नावाड्याची धैर्य परीक्षाच काय जर धाराच प्रतिकूल नाही. अरे वा वा महाराज, किती छान बोलता. तुम्ही तर आमचं भाडं वाढवलं. या झऱ्याना स्पर्शून चल, हाय रे येना भर आकाशी या रंग, छेडना तू तार चंचल, आणि हो राहा जुळ 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 जुळ. व्रताश्री, तुम्ही तुमची सुद्धा काळजी घेत जा. हे औषध घ्या बरं. हे पावलांचे घटे भर उन्हाचे हे चटके, ओलादी राधे पके निडर स्वप्ने पहारे, दूर बला मिळे इथे बळ, निर्माण कर खळबळ खळबळ. विचार करा आचार्य रामदेव, हा संकल्प निभावणं इतकं सोपं नाहीये. ब्रह्मचर्य आश्रम तर पूर्ण स्वाभिमानासोबत निभावलास तू रामदेव. आता तू गृहस्थ आश्रम स्वीकारू शकतोस, तुझी इच्छा असेल तर. इच्छा असेल तरच ना महाराज. पुन्हा प्रेम नाही करता येणार तुला. प्रेमच तर करू शकेन महाराज, असीम प्रेम. यांना म्हणायचंय परिवार, स्त्री प्रेम याचं सुद्धा स्थान आहेच ना जीवनामध्ये. त्यांना ते प्रेम मिळो ज्यांना त्या प्रेमाची आवश्यकता आहे. मला तर नेहमी माझ्या परमेश्वरामध्येच माता, पिता आणि संपूर्ण जग दिसतं. आता स्वामी रामदेवजी संन्यास धर्माची दीक्षा घेतील. ओम पुत्रेष्णा पित्तेष्णा लोकेष्णा मया परित्यक्ता मत्ता सर्वभूतेभ्यो अभयमस्तु स्वाहा. मी आजपासून पुत्र अथवा शिष्य यांच्यावरील मोहातून मुक्त होऊन आपल्या संन्यास धर्माचं निष्ठेने पालन करेन. मी धनाच्या प्रलोभनापासून मुक्त राहून मला प्राप्त असलेल्या आर्थिक व आध्यात्मिक सामर्थ्याचा उपयोग ईश्वराची प्रसन्नता आणि लोकांच्या कल्याणासाठीच करेन. मी मानप्रतिष्ठेच्या इच्छेचा त्याग करून अनासक्त राहून
आपलं कर्म करेन. मी आजपासून सर्व प्राणीमात्रांना अभयदान प्रदान करत आहे. हे भगिनी, रडू नकोस. तुम्ही तुमचा पुत्र स्वामी रामदेव आता या विश्वाला अर्पण केला आहे आणि त्याचा जन्म ही विश्व कल्याणासाठी झाला आहे. त्यावेळी मला खूप दुःख झालं की माझ्या मुलाने संन्यास घेतला. माझा मुलगा तर खूप विद्वान होता. मला वाटलं तो मोठा होऊन शिकून माझ्यासाठी काहीतरी करेल, पण आता हा देशासाठी खूप काही करतोय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. ब्रेक मारू गाडी चालवू दे रे. ए भाऊ, ए. ओ महाराज, कुठे बसतात मोठे वैद्य? ते तिकडे बसतात. जा तिकडे. ए, हात लावू नको त्याला. बाळा गप्प बस, मोठे डॉक्टर येतील आता. इंजेक्शन देणार का? गप्प राहा, दिसत नाही का बाबांची मान दुखते ते. अगं बघ, त्यांच्याकडे काही तोडफोड करतील. हो, कधी तुम्हाला इथे दुखतं, कधी इथे दुखतं, कधी इथे दुखतं. अरे, तुम्हाला कमवून घालण्यामुळेच तर हे दुखणं आलंय. तुला शिकवता येत नाही ना बाबाशी कसं बोलायचं असतं ते. बाळा बाबांची नीट बोलतात ना. पण दुसऱ्यांची नाही, हो ना बाबा? चल बस, चल तू पण इकडे बस. इथे बोला, पेशंट तुम्हीच आहात? ते मला वाटलं की तुम्ही ते बाहेर कुठत होता ना, ते कामगारासारखं लुंगी बांधली होती ना तुम्ही, ते त्यामुळे असू द्या बसा. हा, हे नव्हे, पैसे नको, आधी नाडी दाखवा मला. जरा इकडे बसा तुम्ही. चल इकडे. हा बसा. खूप गॅस बनतोय पोटात आणि तुमचं पोटही बिघडलेलं आहे. हा बिलकुल, खूप गॅस झालाय पोटात. आणि माझं पोट आहे की नीट साफ होत नाही, त्यामुळे ऑफिस मध्येही उशीर होतो. आणि ही मान इतकी आखडली आहे की खाली होतच नाही. ही बघ. स्वामीजींना माहित होतं की लोकांचं शरीर निरोगी करायचं आहे आणि मन सुद्धा. एकूणच ताणतणावातून मुक्ती मिळाली तर रोग सुद्धा ठीक होईल. आणि योग एक स्वस्थ जीवन दर्शन आहे. योग उपचारांची वैज्ञानिक पद्धती आहे जी आम्हाला विकार आणि तणावातून मुक्त करते. परंतु ज्या देशाने योग आयुर्वेदाचं ज्ञान संपूर्ण जगाला दिलं, त्याच देशात योग आयुर्वेदाचं कसलं भविष्यच नजरेस येत नव्हतं. त्याच वेळी एका योग्याने मैदानात उतरून योगाला चिकित्सा विज्ञानाच्या रूपात भारताच्या घराघरात पोहोचवलं, आणि तेही रोगांवर विजय मिळवलेल्या उदाहरणांसहित. 2007ची गोष्ट आहे. माझ्या मुलीला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन केल्यानंतरही तिच्या दिसण्याचे चान्सेस सुद्धा 15%च आहेत. आणि नंतर जेव्हा आम्ही स्वामीजींचा इंटरव्ह्यू पाहून अनुलोम विलोम करायला सुरुवात केली, डॉक्टर बोलले हा तर चमत्कार आहे. मला मायग्रेन नावाचा आजार होता. माझं डोकं सतत खूपच दुखत राहायचं. मला अनुलोम विलोम आणि कपालभाती प्राणायामाचे खूप सारे फायदे झाले आणि आज मला असं वाटतं की रोग शिबिरांमध्ये गर्दी वाढू लागली. यामध्ये मीडियाचा सहभाग होता. टीव्ही समोर बसून तसंच बागांमध्ये लोक सामुदायिकरित्या प्राणायाम करताना दिसू लागले. हे पाहून रोगांशी सामना करणाऱ्यांमध्ये एक आशा जागृत झाली. इतका साधा उपाय असू शकतो निरोगी होण्याचा. मी थायरॉइडसाठी अल्टॉक्सिन टॅबलेट आणि प्रेलॉन टॅबलेट घेत होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की जोपर्यंत जगाल तोपर्यंत घ्यावी लागेल. आणि मी 14 वर्षापर्यंत गोळ्या घेत होतो. जवळपास 5 वर्षापासून माझ्या गोळ्या बंद झाल्या. माझा राग थंड झाला, माझ्या स्वभावात परिवर्तन झालं आणि या प्राणायामाने मला खूप फायदा झाला. लाखो लोक जोडले जाऊ लागले आणि लाखो लोकांनी देणगीही दिली. 2005च्या अंती म्हणजे डिसेंबर पर्यंत माझी पूर्णपणे दारूची सवय सुटली. आयुर्वेदिक गोळ्या खाऊन माझी 1 महिन्यामध्ये साखर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आली. आणि माझा चष्मा, जो सगळ्यात जुना रोग होता, तो गेला. माझा चष्मा
तुमची खूप खूप आभारी आहे. भारतीयांची भारतीयत्वाशी भेट घडवली, त्यांच्यात आत्मविश्वास जागवला. दिव्य योग मंदिर ट्रस्टच्या रूपात स्थापलेलं हे रोपटं 10 वर्षांमध्ये लोकांच्या सहकार्यानं भव्य पतंजली योगपीठ बनलं. आणि मग मग्न झालो योग आणि आयुर्वेदाला जगामध्ये पसरवण्यासाठी. इथे आयुर्वेद पद्धतीनं रोग्याचं नाडी परीक्षण तर होतच, त्याचबरोबर आधुनिक मशिनरीद्वारे सुद्धा होतं. इथे दिवस सुरू होतो तो या हॉस्पिटलमध्ये हवन आणि विश्व कल्याण प्रार्थनेनं, जसा त्यांच्या लहानपणी होत असे. या योग स्थळांचं उद्घाटन त्यांनी आपापल्या मातोश्री गुलाब देवी तसंच सुमित्रा देवींच्या हस्ते केलं. जेव्हा लोकांना फायदा मिळू लागला आणि लोकांची गर्दीही वाढू लागली, तेव्हा एवढी मोठी जागा सुद्धा कमी पडू लागली आणि मग निर्माण केलं गेलं आणखी एक भव्य भवन. बालकृष्ण, योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण देश आणि जगाला तर निरोगी बनवू, पण हरिद्वारमध्ये येणाऱ्या गरीब, लाचार आणि असहाय्य लोकांचं काय? अशा असहाय्य लोकांसाठी एक विशाल धर्मशाळा बनवली, जिथे 1000 लोक निशुल्क राहू शकतील आणि 5000 लोकांना निशुल्क प्रसाद मिळू शकेल. समाजामध्ये कुठे साधनांची कमी होती तर कुठे भावनांची. मग बनवला पतंजली योगपीठानं वानप्रस्थ आश्रम, जिथे वृद्ध नागरिक स्वाभिमानानं आणि आनंदानं आपलं जीवन व्यतीत करू शकतील. उच्च गुणवत्तायुक्त आयुर्वेदिक औषधी मोठ्या प्रमाणात निर्माण करून माफक दरात उपलब्ध करून देणं एक मोठं आव्हान होतं. आणि देशवासियांच्या सहयोगानं एक विशाल आधुनिक फार्मसी तयार केली गेली, जिथे औषध निर्मिती बरोबरच जगातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे गुणवत्ताही तपासली जाते. क्वालिटी कंट्रोलवर आम्ही विशेष लक्ष ठेवतो. जे प्रोडक्ट गुणवत्तेवर नाही उतरत ते रिजेक्ट केले जातं. इतकंच नाही, आचार्यजी स्वतःही इन्स्पेक्शन करतात. आणि रोग्यांचे कष्ट दूर करण्यासाठी बनवली जडीबुटींपासून औषध. जसा हा विस्तार आर्थिक प्रगती करू लागला, तसा अचानक मध्येच असा आरोप लावला त्या माननीय भगिनीने की स्वामी रामदेव औषधामध्ये मानवी कवटीचा वापर करून अनैतिक काम करत आहे आणि देशातील लोकांची फसवणूक करत आहे. या घटनेने मन तर दुःखी झालं, पण पुन्हा देशवासियांच्या प्रेम आणि स्वीकृतीने सर्वांना सडेतोड उत्तर दिलं. नाही हे षडयंत्र आहे संस्थेला बदनाम करण्यासाठी, योग आणि आयुर्वेदाच्या गतीला विराम देण्यासाठी, जी स्वामीजी आणि आचार्य इतक्या तन्मयतेने वाढवत आहेत, याशिवाय दुसरं काही नाही. उत्तरांचल सरकारने जे नमुने आश्रमाच्या औषधींमधून घेतले होते, त्या नमुन्यातील औषधांमध्ये कुठेही हाडे आणि मानवी कवटीचा मागमूसही मिळाला नाही. विरोधकांनी जितका विरोध केला तितकंच लोकांचं प्रेम आणि संस्थेची शक्ती वाढत गेली. पतंजली योगपीठानं आयुर्वेद आणि योग विश्वविद्यालयाचं काम सुरू केलं. लोकांना तणावमुक्त करण्यासाठी एक मोठं योगग्रामही निर्माण केलं. योग्य चिकित्सकाशिवाय योग्य चिकित्सा संभव नाही.
म्हणून पतंजली योगपीठानं आयुर्वेद कॉलेज सुरू केलं. आयुर्वेदाचा प्रचार न होण्यामागे योग्य चिकित्सकांची कमी आणि खूप मोठा काळ याचा शोध घेतला गेला नाही. मग तयार होऊ लागले इथून योग्य आयुर्वेद डॉक्टर्स. पतंजली योगपीठानं प्रयत्न सुरू केले जीवनदायिनी जडीबुटींच्या संरक्षण आणि संगोपनासाठी. इतकं सर्व करत होते, पण डाटाची आवश्यकता होती. जगाला जगाच्या भाषेत समजावणं गरजेचं आहे. तर मग चांगल्या कामाला उशीर कशाला? स्वामीजींनाही माहित होतं की उशीर आणि त्यांचे सहकारी बालकृष्णांचा तिळमात्रही संबंध नाही. आणि मग आरोग्याशी जोडलेल्या योगाच्या परिणामांची संगणकावर नोंद होऊ लागली. हे पहा, राष्ट्राची सेवा ही फक्त एका प्रकारानेच नाही होणार, तर जिथे जिथे आपल्या देशामध्ये दुःख, दारिद्र्य, त्रास अथवा अभाव आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला जायला हवं. बिहारच्या पूरग्रस्तांना मदत करणं असो किंवा सुनामीग्रस्तांना अथवा देशासाठी प्राणाहुती देणाऱ्या वीरांना सन्मान देण्याची गोष्ट असो, सर्व कार्यात मदतीसाठी पतंजली योगपीठ तत्पर असते. गंगा बचाव आंदोलनात सुद्धा सर्व धर्मीयांना सोबत घेऊन गंगेला राष्ट्रीय नदीचा दर्जा मिळवून दिला. यामध्येच एक मोठं पाऊल उचललं गेलं, ते म्हणजे आचार्य बालकृष्णांनी वैज्ञानिकांसोबत मिळून संजीवनीचा शोध लावला. स्वामीजींना आणखी एका समस्येचं निवारण करायचं होतं, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक छोटासा उपाय शोधला. त्यांनी एक मोठं फूड आणि हर्बल पार्क बनवलं, जिथे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य मूल्य मिळेल. आणि गुरुकुल प्रणालीचं काय? ज्या गुरुकुलच्या शिक्षण पद्धतीनं प्रतिकूलतेतही अविचल राहून पुरुषार्थ आणि सेवा करणं शिकवलं, त्या गुरुकुल शिक्षण प्रणालीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून मुलांना प्रेरित करायचं होतं. त्यासाठी गुरुकुल किशनगड घासेडाचं संचालन पतंजली योगपीठानं आपल्या हातात घेतलं. स्वामी रामदेवांची एक इच्छा होती की आम्ही एका अशा गुरुकुलाचं संचालन करू जिथे आधुनिक शिक्षण आणि या मातीशी जोडलेलं शिक्षण दोन्हींचा संगम असेल. हळूहळू संपूर्ण विश्वामध्ये रामदेव बाबांच्या योग प्रचाराच्या कार्याला स्वीकृती मिळू लागली. कधी न्यू जर्सीमध्ये सन्मान मिळत होता त्यांच्या सामाजिक कार्यांना, तर कधी न्यूयॉर्कच्या नासू कंट्रीमधून आणि कधी ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये. स्कॉटलंडमध्ये तर एका पूर्ण द्वीपावर त्यांनी भारतीय योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करून त्याचं केंद्र स्थापन केलं आणि आपला झेंडा रोवला. शेजारी बसलेल्या नेपाळमध्येही योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करून लोकांचा उद्धार केला. स्वामीजी, हो बाळा, विचार. स्वामीजी, तुमच्या जवळही आमच्याप्रमाणेच 2 हात, 2 पाय आहेत आणि आमच्याप्रमाणे एकच डोकं आहे, आणि तरीही तुम्ही इतकी सगळी कामं कशी करू शकता? स्वामीजी, एक गोष्ट तर आम्हा सर्वांनाच जाणून घ्यायची आहे की मागील 10 वर्षांमध्ये तुम्हा दोघांच्या राहणीमानामध्ये काहीही परिवर्तन झालं नाही, परंतु तुमच्या जीवनातील प्रगतीच्या मागे नेमकं काय रहस्य आहे? एका जीवनामध्ये इतकं सर्व काही असंभवच वाटतं ना. हे बघ बाळा, असंभवाला संभव करण्याचं अपार सामर्थ्य, क्षमता, शक्ती आणि ऊर्जा तुझ्यात सुद्धा आहे. फक्त तुमच्या वेळेचं महत्त्व समजून घ्या. 6 तास झोपेसाठी, 1 तास योगाभ्यास, 1 तास नित्यकर्म आणि 2 तास परिवारासोबत घालवा. 14 तास न थांबता निरंतर परिश्रम करा. एक दिवस तुम्हीही आकाशाच्या उंचीवर जरूर पोहोचाल. अडचणींवर मात करा, संकटांसमोर झुकू नका,
आणि निंदेने विचलित न होता जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत हार मानू नका. जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत पुढे चालतच राहा. स्वामीजी, आचार्यजी, आता तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? हे बघ बाळा, माझा जन्मच आत्मोन्नती आणि राष्ट्र उन्नतीसाठी झाला आहे. या देशाच्या मातीत निर्माण झालेलं अन्न खाऊनच मी जिवंत आहे. या देशातील माता, भगिनी, मुली आणि करोडो भारतीयांच्या डोळ्यातील अश्रू माझ्या हृदयाची वेदना, व्यथा आहे. आणि त्यांची सुखशांती हीच माझी प्रसन्नता आहे. माझ्या देशातील प्रत्येक व्यक्ती सन्मान आणि स्वाभिमानाने जगावी. सर्व देशवासी समृद्ध, संस्कारी व चरित्रवान व्हावेत. एकही व्यक्ती भूक आणि रोगाने मरू नये. माझं आणि माझा अनुज बालकृष्णाचं ध्येय योग आणि आयुर्वेदाने देशवासियांची सेवा करणे हे तर आहेच, पण हे स्वप्न साकार करण्यासाठी आणखी एक संस्कारी भारत आणि विश्वाची निर्मिती करण्यासाठी माझी सर्वात पहिली लढाई भ्रष्टाचाराशी आहे. भ्रष्टाचाराशी आहे. स्वर्गासम भारत आता बनवूया, तरंग नवे आशा जागवूया. आम्ही आमची पूर्ण ताकद भ्रष्ट व्यवस्था आणि भ्रष्टाचाराला संपवण्यासाठी लावू आणि भ्रष्टाचार करून लुटलेले देशाचे जवळजवळ 300 लाख करोड रुपये देशात परत आणू आणि एकाच दिवसात भारताला गरिबी, भूक, अभाव आणि अशिक्षण यातून मुक्त करू. शासन बंद करू दे रस्ते, देऊ दे खाकी आम्हा फटके. डोळ्यात है डोळे घालू, छातीवर वार झेलू. हो प्रशासन बदलू सारे, प्राण नवा फुंकूया रे. जग हिंसेने आपण सारे जिंकूया. आत्मशक्ती देशाची जागवू आम्ही. भ्रष्टाचार हटूया, धनकाळे भारत आणूया. भ्रष्टाचार हटूया, धनकाळे भारत आणूया. खेडोपाडी जाऊया, देशाचे दर्शन घडवूया. खेडोपाडी जाऊया, देशाचे दर्शन घडवूया. हिरवीगार शेती मिटवू भूक बेकारी. तुझे डोंगर वाहत्या सरिता, हिरवी जंगले तार चांदण्या. योगाने निरोगी ही दुनिया करू सारी. योगाने निरोगी ही दुनिया करू सारी. या अहंकारावर जसा पुरा विजय होईल. बोला भारत माता की जय. तुला ना मना हो आई, तुला. बस लोकांना जाग करायचंय. जागे व्हा आणि जाग करा. हेच आहे आमचं अध्यात्म. ना जीवनापासून पलायन, ना मरण्याचं दुःख. आम्हाला राहायचं आहे सदा समा. हाच योग आहे. अनासक्त राहून कर्मफलाची इच्छा न करता या ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहणं हेच आमचं लक्ष्य आहे. स्वामीजी, या मार्गावर कसली भीती?
धैर्य ज्याचा पिता, क्षमा ज्याची माता, शांती ज्याची पत्नी, सत्य ज्याचा मित्र, दया ज्याची बहीण, संयम ज्याचा भाऊ, भूमी ज्याची शय्या, दिशा ज्याचे वस्त्र, ज्ञान ज्याचं भोजन आहे, असं कुटुंब असणाऱ्या योगी व्यक्तीला काय कुणाची भीती?